गरजेची आहे का, किंवा भक्ती याच्यासाठी निर्माण झाली का, हा एक महत्त्वाचा विषय आहे. मुळात या जगतामध्ये भक्ती मार्गाची परंपरा, देवाच्या सगुण साकार रूपाला भजण्याची, त्याला भोग लावण्याची, भक्ती करण्याची परंपरा ही सनातन धर्माची सगळ्यात पहिली वैदिक काळापासूनची पद्धत आहे. आणि म्हणून आपण आज भक्ती आणि भक्तीचे होणारे परिणाम याबद्दल थोडं चिंतन करण्याचा प्रयत्न करूयात. विषय थोडा क्लिष्ट आणि नौखा आहे. आपण नेहमी मनोभावे श्रद्धापूर्वक भक्ती करतो, पण शास्त्रोक्त पद्धतीने ज्ञात परिणामाच्या उद्देशाने केलेली भक्ती ही फळाला जाते. आणि म्हणून आपण आज भक्तियोगाचा जो अध्याय आहे, भगवद्गीतेमध्ये भक्तियोगाचा जो अध्याय आहे, त्या अध्यायामध्ये भक्ती करणाऱ्या भक्ताची स्वरूप आणि भक्तीची पद्धत ही भगवान कृष्ण आणि अर्जुनाच्या संवादातून सांगितलेली आहे. पहिल्याच श्लोकामध्ये भगवंताला अर्जुन प्रश्न विचारतात, एवं सतत युक्ताये भक्तास्त्वां परि उपासते इच्छाप्यक्षरं व्यक्तं तेषां के योगवित्तम. आता हा प्रश्न आहे, देवा भक्ती 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 म्हणतोस, काही लोक तुझ्या निर्गुण निराकार रूपाला, निर्गुण निराकार स्वरूपाला बसतात, आकाशात हात करतात, हात करायला खर्च येत नाही आणि डोळ्यांनी आकाश पाहायलाही खर्च येत नाही. देवा पांडुरंगा दया घना देवा कृपा कर बाबा, काय झालं, 0 रुपये 0 पैसे खर्चात काही निर्गुण निराकार देवाची भक्ती करतात. काही तुझ्या सगुण साकार रूपाला बसतात, मूर्ती, त्याची षोडोपचार पूजा, पंचोपचार पूजा, त्याला नैवेद्य दाखवतात, त्याला अभिषेक करतात, त्याला दुग्धाभिषेक करतात, त्याला शेंदूर लावतात, त्याचं भजन करतात, त्याची यथासांग पूजा करतात. एखाद्या अतिदक्षता विभागात ज्याप्रमाणे एखादा रुग्ण ॲडमिट असल्यानंतर डॉक्टर लोक जशी त्याला दर 2 मिनिटाला BP चेक करतात, दर 10 मिनिटाला शुगर चेक करतात, दर तासाला त्याला ट्रीटमेंट चालू ठेवतात, तसे तुझ्या पूजेमध्ये सुद्धा इतकं स्वरूप आहे की अति स्वरूपामध्ये उपचार करण्याची ही पद्धत तुझ्या या पूजापाठामध्ये आहे. मग मला सांग की या 2 भक्तांपैकी श्रेष्ठ भक्त कोणता? मग जो भक्ती मार्गामध्ये आहे, भक्ती करतोय, एक सगुण साकार रूपाला बसतो आणि एक निर्गुण निराकाराचं स्वरूप अंतःकरणामध्ये साठवून त्याची भक्ती मार्ग स्वीकारतो, तर या दोन्हीतला श्रेष्ठ कोण? त्यावर भगवान कृष्ण अत्यंत समर्पक आणि थोडक्यात विश्लेषण सांगतात. मय्या वेशम मनुहिम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेता स्तेमे हा पेता ते मे युक्त तमामतः. बरोबर. थोडंसं या श्लोकाचं उच्चारण व्याकरणदृष्ट्या बरोबर असणं अपेक्षित असतं, कारण त्याचा अर्थ बदलतो. त्याचा शब्द इकडचा कानात तिकडं जोडला तरी अर्थ बदलतो, इकडचा
स्वल्पविराम दुसरीकडे टाकला तरी अर्थ बदलतो. आता या श्लोकाचा अर्थ आणि आपल्या या देवस्थानाचं स्वरूप याचा थोडा संदर्भ घेतो. मय्या वेशम मनो इमा नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेते पा नेहमी स्तममतः. माझ्या सगुण साकार रूपामध्ये जो मनापासून श्रद्धापूर्वक अंतःकरणाने भक्ती नित्य करतो तो भक्त सर्वात श्रेष्ठ आहे असं माझं मत आहे. या स्वरूपाचा हा श्लोक आहे. ठीक आहे, थोडाफार अर्थात शब्द थोडासा बदल कदाचित अन्वयार्थ सांगताना बदलतो, मतितार्थ सांगताना अजून बदलतो. शब्दार्थ आणि मतितार्थातला फरक भक्ती मार्गामध्ये महत्त्वाचा असतो आणि म्हणून याचं चिंतन थोडं समजून घ्या. भक्ती हा एक योग आहे. योगाचे जे अनेक प्रकार आहेत, ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, राजयोग, हठयोग, साधना ही एक भक्ती मार्गाची अवस्था आहे. साधना करण्यासाठी साधक लागतो, भक्ती करण्यासाठी भक्त लागतो, पूजा करण्यासाठी यजमान लागतो. बघा, कुणाच्या थोड्याशा स्वरूपाचं आपण व्यवस्थित चिंतन केलं तर बरं होईल. बऱ्याच वेळा 9 भक्तीमध्ये आम्हाला कशाची भक्ती कशाने करतात आणि त्याच्यातून साध्यता काय असते हे समजत नाही. म्हणजे श्रवण भक्ती कीर्तन भक्तीमध्ये भेद आहे. श्रोत्याला आणि वक्त्याला हे जाणता आलं पाहिजे की श्रवण भक्ती आणि कीर्तन भक्ती, श्रवणम कीर्तनम पादसेवनम विष्णुस्मरणम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनात, बरोबर, 9 भक्ती मार्गाने आचरण. मग आता बऱ्याच वेळा काय होतं, एखादी व्यक्ती भक्ती मार्गामध्ये सगळ्याच मार्गाने भक्ती करायचा प्रयत्न करते. सगळ्याच मार्ग, मी अर्चना मीच करणार, वंदना मीच करणार, दास्यत्व मी स्वीकारणार, श्रवणही मीच करणार, कीर्तनही मीच करणार. आणि याच्यातून माझ्या मराठीत आपल्या साध्या भाषेत देव सर थोडंसं आता काही गोष्टीला समजून घ्या. एक न धड भाराभर चिंध्या, हे आपण जे मराठीत आपल्याकडे ढोबळ पद्धत आहे, याच्यामध्ये आपल्याला पुढे प्रगती नाही साधता येत. मास्टर ऑफ नन जॅक ऑफ ऑल म्हणजे अशी एक गावात एक व्यक्ती असते की सगळ्याला साथ देते, पण ती सगळ्यात उच्च स्थानावरती बसण्याचा अधिकार प्राप्त करण्याची त्याची भूमिका नसते. सगळ्यांकडे थोडं त्याला ऑलराऊंडर असे शब्द वापरतो आपण. तर या भक्ती मार्गाचा जो योग आहे, आता ज्यांच्या मंदिरात आपण बसलो, या नाथ संप्रदायाचा जो मार्ग आहे तो हठयोगाचा मार्ग आहे, हठयोगाचा. आता हठयोगाला पूर्वी हंस योग म्हणायचे. हकार ह र या शब्दातून हा थोडा अपभ्रंश होऊन हट्ट शब्द तयार झाला आणि हट्टातून हठयोग तयार झाला की ज्याला अष्टांग मार्ग दिलेला आहे, अष्टांग मार्ग. आता हे थोडंसं थोडक्यात समजून सांगतो, म्हणजे तुम्हाला मूळ मुद्दा या भक्तीतून या खातगावमध्ये नक्कीच साध्य होईल. सिद्ध ही भक्ती सिद्धीला जाईल. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले. आता सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले म्हणजे काय? हरिपाठी आले म्हणजे जो हरिपाठ गातो, जो अनित्य हरिपाठ करतो, त्याच्याकडे सिद्धी प्राप्त होण्याची संधी मिळते. हरिपाठामधून सिद्धी. ते म्हणाल मग ही सिद्धी इतकी मोठी आहे, आमचा तर हरिपाठ आम्ही तर रोज गातो, मग आम्हाला काय आहे सिद्धीतून? सिद्धी किती आहेत? अष्टसिद्धी आहेत, अष्टसिद्धी.
गरिमा, लघुमा, महिमा, अनुमा, परकाया प्रवेश, वाक्सिद्धी, असे सिद्धीचे 8 प्रकार आहेत, अष्टसिद्धी. तर या सिद्धीपर्यंत मग ही खातगावची आमची मंडळी जाणार ना? का नाही जाणार? जाणार, का नाही जाणार? जर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या सानिध्यात राहणारे सगळे संत आज एका विशिष्ट किमया किंवा चमत्कारापर्यंत पोचले, म्हणजे जनाबाईच्या दात्यावर देव दळायला गेला, हे जर तुम्ही एखाद्या शाळेतल्या भौतिकशास्त्राच्या ऊर्जा शिकवणाऱ्या मास्तरला सांगितलं की याच्या जनाबाईची ऊर्जा इतकी कॅलरी होती आणि मग देव तिच्याकडे गेला आणि मग ती इतकी कॅलरी झाली, असं जर सिद्ध करायला गेलात तर तो वेडा होईल. तो म्हणणार अरे हे असं कसं होईल? अंगी दैवत संचरे मग ते काय उरे? हे वाक्य हे भौतिक जीवशास्त्र रसायनशास्त्राला समर्पक सिद्धांत सांगू शकत नाहीत, कारण हा त्याच्या पलीकडचा भाग आहे, त्याच्या पुढे जाण्याचा. देवाची कृपा झाल्याने काय होऊ शकतं? देवाच्या कृपेने मुर्दे उठून बसतात आणि देवाच्या कोपाने चांगले धडधाकट आडवे पडतात. देवाची कृपा आणि देवाचा कोप या 2 शब्दामध्ये दोन्हीकडे कोण आहे? देवच आहे ना. का चांगलं देव करतो आणि वाईट देव करत नाही असं नाही. बघा बरं का, आता हे थोडं ऐकायला नाजूक आहे बरं का, शब्द ऐकायला नाजूक आहे. देव तर हा दयाळू आहे, मायाळू आहे, कृपाळू आहे, माफ करणारा आहे. तुम्ही कसेही वागले तरी देव तुम्हाला सामावून घेणार आहे असा सांगणारा एक प्रवाह. आणि देवाची कृपा झाली तर तुझं कल्याण आहे आणि देवाचं जर कोप झाला तर तुझं वाटोळ आहे. मग हे जे हा मार्ग आहे, हा मार्ग हा कसा आहे बा? याच्यावर थोडा बारीक चिंतनाचा मार्ग समजून घ्या. गोरखनाथाची भक्ती करताना फार जपून भक्ती करत चालायची. इथे लिहिलं महिलांनी आत जाऊ नये, या चबुतऱ्यावर चढू नये, अशा ज्या महिलांना मासिक धर्म चालू आहे त्यांनी इकडं पाऊलसुद्धा ठेवू नये. मग हे चिंतन सरसगट धोपट 25 दिवसाच्या दिंडीमध्ये तर निम्म्या बायांना तर रस्त्यानेच पाळी येत असते, का नाही येत? धर्म आहे तो मासिक. मग तिकडच्या प्रवाहातली भक्ती त्यामध्ये असूनी संसारी जिव्हे बेगू करी या तत्वाला धरून त्या प्रक्रियेत जेवढं जमेल तेवढं पथ्य पाळून चालायचा प्रयत्न करायचा, जेवढं जमेल तेवढं बाजूला थांबून प्रयत्न करायचा. पण इथं मात्र जमलं नाही, जमला विषयच नाही ना. इथं हट्ट, इथं तुम्हाला नाहीच नाही. या प्रक्रियेतून तुम्हाला झटका बसणारच. तुम्ही जर दत्त परंपरेमध्ये दत्ताच्या देवस्थानाला जर तुम्ही पावित्र्यातून स्वीकारलं नाही तर त्याचे परिणाम दुष्परिणाम तुम्हाला भोगावेच लागतात. जशी दत्त परंपरा आहे तशी नाथ संप्रदाय आहे. दोघांमध्ये फार भेद नाही आहे. याच्यातमध्ये थोडासा तात्विक भेद आहे, बाकी अन्यथा या परंपरा समान आहेत. मग आता मी तुम्हाला आजच्या प्रवचनातून नेमकं काय सांगणार आहे की ही भक्ती, जसा बालवाडीचा वर्ग चांगला आहे, बालवाडीच्या बाई खूप चांगल्या शिकवतात म्हणून आपण आपल्या मुलाला 5 वर्ष बालवाडीत ठेवत नाही. आपण त्याला 1 वर्षांनी 2 वर्षांनी पहिलीत घालतो. वय झालं म्हणून घालत नाही. पूर्वीच्या काळची पद्धत खूप सुंदर होती. वयाचा आणि अभ्यासाचा काही संबंध नव्हता. ज्याची बुद्धी चांगली आहे, ज्याचं आकलन चांगलं आहे त्याला पटापटा पुढे घालायची. कच्चा असेल तर त्याला खाली ठेवायची. त्याला पास नापास नव्हते, राहू द्या म्हणायचे 1 वर्ष अजून, याची दुसरीचा अभ्यासाची प्रगती कमी आहे, याला राहू द्या. पालक म्हणायचे, शिक्षक म्हणायचे राहू द्या. कारण ती दोघांमध्ये एकच बॉन्डिंग असायचं. दोघांना या मुलाच्या भवितव्याचा विचार करून त्याला 1 वर्ष ठेवणं गरजेचं आहे असं म्हणून त्याला ठेवायचे. त्याला नापास शब्द नव्हते बाबा, राहू द्या म्हणायचे 1 वर्ष, राहू द्या, त्याला दुसरं ठेवा. उत्तीर्ण अनुत्तीर्ण हा शब्द जेव्हा सुरू झाला, पास नापास शब्द सुरू झाला, तेव्हापासून या परंपरेमध्ये शिक्षण व्यवस्था कोलमडली. त्याला काय येतं याच्यापेक्षा त्यांनी परीक्षेत काय लिहिले याला किंमत आली. कदाचित एखाद्या माणसाला 4 प्रश्नाचे उत्तर येत असतील आणि तेच परीक्षेत आले तर त्याला 100 मार्क पडू शकतात. आणि एखाद्याला 40 प्रश्नाचे उत्तर येत असले आणि नेमक्या परीक्षेत आलेल्या 4 प्रश्नाची येत नसली तर त्याला 0 पडते. याचा अर्थ त्याचा अभ्यास नाही का?
निश्चित आहे. अभ्यास हा शब्द भक्तियोगातला आहे. अभ्यास हा शब्द आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये कोणीतरी अभ्यास घेतला तर त्याचा अर्थ वेगळा होतो. अभ्यास, सतत ध्यास घेऊन केलेली क्रिया म्हणजे अभ्यास. आणि अभ्यास ही भक्तियोगामधली सगळ्यात मोठी पद्धती आहे. योग हा कशासाठी निर्माण झाला? योग असतो चित्तवृत्ती निरोधाहा. चित्ताच्या वृत्तींचा निरोध करण्यासाठी, विरोध करण्यासाठी, थांबवण्यासाठी, त्यांना प्रतिबंध करण्यासाठी, त्यांना ब्रेक लावण्यासाठी योगाची निर्मिती झाली. मग तो योग कोणता असू द्या, भक्ती असू द्या, ज्ञान असू द्या, हठयोग असू द्या, अष्टांग योग असू द्या, कर्मयोग असू द्या, राजयोग असू द्या, सहजयोग असू द्या, अजून जे काही योगाचे जे मार्ग आहेत, 22 प्रकारचे योग सांगितलेले आहेत. कशासाठी झाला? योग असतो चित्तवृत्ती निरोधाहा. चित्ताच्या वृत्ती, या वृत्ती ज्या आहेत ना, आपण म्हणतो ना त्याची प्रवृत्ती तशी आहे, प्रवृत्ती तशी आहे, तो त्या प्रवृत्तीचा आहे. प्रवृत्ती, वृत्ती आणि प्रवृत्ती, प्रकर्षाने मांडलेली वृत्ती म्हणजे प्रवृत्ती झाली. मग वृत्ती किती प्रकारच्या असतात? वृत्तया पंचतया, क्लिष्टा अक्लिष्टा. बघा बरं, आता हे थोडंसं गुरुजी या मार्गामध्ये थोडा अभ्यास समजला की खालच्या अभ्यासाला जो आपण जे करतो, नित्य उपक्रम करतो, रोज हरिपाठ घेतो, नित्य भगवंताची भक्ती करतो, रोज सकाळी आपण प्रातस्मरणीय श्लोक म्हणतो, प्रातःकाळी आपण भगवंताचं नामस्मरण करतो, संध्याकाळी करतो, रात्री करतो, पंचारती करतो, 5 वेळा आरती करतो. हे सगळं केल्याचे जे परिणाम आहेत ते व्यक्तिमत्वात बदल करण्यासाठी असतात. व्यक्तिमत्वात बदल. एखादा डॉक्टर डिग्री घेऊन आलेला असेल आणि तो पैसे देऊन परीक्षा पास झाला असेल तर तो डिग्री घेऊन नोकरीच्या लायकीचा होईल, पण डॉक्टर म्हणून रुग्णसेवेच्या लायकीचा अजिबात होणार नाही, कधीच होणार नाही. का होणार नाही? कारण त्याच्या हातून ती घडलेली सेवा नाही आहे. तसा हा भगवंताच्या प्रवासात आलेला व्यक्ती, तुकाराम महाराज एका ठिकाणी प्रमाण देतात, भावे गावे गीत चित्त करोनी या शुद्ध, शुद्ध करोनी या चित्त. हे शब्द जोडले कसे डॉक्टर की करता करता हे शब्द उलटे पण शुद्ध करोनी या चित्त. तुझं व्हावा आहे देव तरी पहा सुलभ उपाय. बघा बरं काय आता, म्हणजे तुला काय व्हायचंय? तुला देवच व्हायचंय ना. देव पहावयाशी गेलो, देवाची हुनी ठेलो, देव माझा 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 मी देवाचा. बरोबर. म्हणजे काय झालं? एकमेकाला हे समीकरण झालं. समीकरण हे संयुज्यता झाली. संयुज्यता, स्वरूपता संयुज्यतामध्ये ही संयुज्यता झाली, युज्यता. तर हे शेवटी कुठे जातं घेऊन? शेवटी तिथंच घेऊन जातं देव. खातगावमध्ये जर 150 वर्षापासून भक्तियोग चालू आहे तर खातगावचा प्रत्येक नागरिक देवरूप असला पाहिजे. जर तो देवरूप असेल तर ही भक्ती बरोबर चालू आहे. आणि जर तो देव तत्वाच्या विरोधात दानवी तत्वाला धरून जगत असेल तर ही भक्ती कुठेतरी अडचणीत सापडली. भक्ती ही नेहमी व्यक्तिगत क्रिया नाही आहे की मी भक्ती करतो आणि मी भक्त आहे, बाकीच्यांचं मला विचारू नका, अशी भक्ती नाही. हा मेळा आहे. काय मेळा आहे? भक्ती नेहमी मेळ्याने असते. म्हणजे तुम्हाला सांगू, एका देवळात एक माणूस आरती करतो आणि त्या देवळात 1000 लोक आरतीला असतात. तर तुम्हाला भक्ती मार्गाचं गुणांकन सांगतो की 1000 लोकांनी एका वेळेस आरती घेऊन भक्ती केली तर तिचं फल हे 1000 पटीने जास्त असतं. प्रत्येकाला 1000 पटीने फळ मिळतं त्या भक्तीचं. बघा बरं का. आता हे कदाचित तुम्ही जे एकट्याचा जो विषय आहे ना तो साधना मार्गाचा आहे. साधना ही एकट्याने करायची असते. साधनेला समूह नाही लागत, साधनेला समूह लागत नाही. कीर्तनाला समूह लागतो,
कीर्तन एकट्याने कधीच करता येत नाही. असं जगात कोणताच कीर्तनकार झाला नाही की एकटा झाला की किती माणसं आहे तुमच्या माझ्या संग कुण नाही, आमचे किती लागतील तुम्हाला, आपले कुण नाही लागायचे. असं कधी कीर्तन पाहिलं का तुम्ही? एकटा झाला तोच गातोय, तोच बोंबलतोय, तोच टाळ कुटीतोय, तोच जिना वाजवतोय, तोच पाखवाज वाजवतोय आणि ते म्हणतो नाही नाही मी एक केली एक पात्री काढलं. कीर्तन कधीही एक पात्री नसते. कीर्तन ही काय कला आहे आणि कला ही कलाकारांचा संच असतो. संच कला. कीर्तनामध्ये सुद्धा 3 प्रकार आहे. नाम संकीर्तन, गुण संकीर्तन, लीला संकीर्तन असतं. मग हे का? तर इथं सुरुवात होते देव या तत्वापासून. देव संस्कृतीमध्ये काय सांगितलंय की माणूस हा दैवी मार्गाने जाणारा असला पाहिजे. धर्म काय करतो? धर्मामध्ये असणारे सगळे उपक्रम, धर्मामध्ये असणारे सगळे उपक्रम हे माणसाला दैवी मार्गाने घेऊन जातात. आणि दैवी मार्गाने केलेला प्रवास जर तुमच्या योगात दैव असेल तर योगायोगाने तुम्हाला तो प्रवास इतका सुखाचा होतो ना, बघा बरं. पण तुम्ही जर राक्षसी मार्गाने उपक्रम चालू केला आणि दैवाचा योग शोधला तर ते समीकरण जमणारच नाही ना. समजा एखाद्याला चोरी करायला जायची, तो गोरखनाथाचा भक्त आहे आणि भक्त असू द्या, पण तो आला गोरखनाथा आजची मोहीम फत्ते व्हायला पाहिजे, मी तुला सोन्याचा कळस लावीन, मी तुला सोन्याचा कळस देईन, पण आजची चोरी मात्र एकदम फत्ते व्हायला पाहिजे, कार्यक्रम फत्ते व्हायला पाहिजे. आता असा एखादा उपक्रम देवाच्या देवळात येऊन चालू केला. एखादी बाई आली, गोरखनाथा माझी घटस्फोटाची केस चालू आहे कोर्टात, 5 वर्ष झाले निकाल लागत नाही, मला मोकळं व्हायचंय. देवा तेवढी मला प्रेरणा दे, तेवढी त्या न्यायाधीशाला तेवढी बुद्धी दे आणि झटपट मोकळं करून टाक. मी तुला 5 वर्ष तुझ्या सगळ्या पंक्तीचा खर्च करीन. आता गोरखनाथ काय लोकांची घटस्फोट करायसाठी बसला का? गोरखनाथ काय लोकांच्या चोऱ्या फत्ते करण्यासाठी बसला का? गोरखनाथ काय लोकांचे वाटोळे करण्यासाठी बसला का? नाही. इथं तशा प्रकारचा संकल्प ठरत नाही. संकल्प, सिद्धी, सामर्थ्य आणि समर्पण या 4 गोष्टींकडे लक्ष द्या. कुठल्याही गोष्टीला संकल्प असतो. ब्राह्मणाने एखादी पूजा मांडली, पूजा पाडल्यानंतर ब्राह्मणाने सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला बसवलं, बसा जोडीने बसा, शेजारी बसा. सगळ्यात पहिल्यांदा काय सांगतो ब्राह्मण की हातावर पाणी घ्या. काय करा? पाणी घ्या. डोळ्यांना पाणी लावा. म्हणा प्राणाय स्वाहा, म्हणा प्राणाय स्वाहा, उदानाय स्वाहा, पानाय स्वाहा, म्हणा डोळ्याला पाणी लावा. श्री गणेशाय नमः आचम्य करा, आचमन करा. काय करा? केशवाय नमः, नारायण नमः, गोविंदाय नमः. ही जी विष्णूची सहस्रनामावली आहे त्यातली जेवढी करता येईल तेवढी करा. कमीत कमी 4 नावं घ्या आणि पाणी सोडून द्या. संकल्प संध्या करा. आपण त्याला संध्या म्हणतो. आता त्याचे नावच जाऊ द्या, पण मुद्दा समजून घ्या. मग काय म्हणतो? प्राणायाम करा. आपल्या नाकाला हात लावा, इकडून हवा एकदा. आपण नाटक करतो आपण काही प्राणायाम करतो का? हे आपण म्हणतो हो देवा उरका पाहुणे यायचे, स्वयंपाक झालाय, पाहुणे यायचे. आता बी आपण बसलो ना, आपल्या डोक्यात काय 1 तासाने आपली पंगत चालू तर उरकन आपलं, नाही तर काय आपल्या डोक्यात विषयांतर असतं. विषयांतर. ज्यांचा विषय भगवंताचा आहे त्यांच्या विषयाला धरून काम करा. विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. हे सगळं लटांबळ आहे ना, हे त्याला काही घेणं नाही त्या लटांबळाचं. म्हणजे भक्ती मार्ग इतका एकरूपतेने करणारी लोक आहेत ना की गोरा कुंभाराने भक्ती करता तल्लीन होऊन नादाच्या आपलं पोरगा आपल्या पायाखाली उडवलं तरी त्यांनी भक्ती सोडली का? नाही. मग ही जी आख्यायिका आहे ना, ही आख्यायिका म्हणू नका पाहू. याच्यामध्ये एकरूपता पहा. एकरूप होणं गरजेचं आहे. एकरूप होणं. आणि एकरूप त्याला आड काय येतं? तर एकरूपतेला आड येतात चित्ताच्या वृत्ती. काय येतात आड? चित्ताच्या वृत्ती आड येतात. वृत्तया पंचतया क्लिष्टा अक्लिष्टा. कोणत्या 5 वृत्ती? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, तत्वाभिनिवेश. हे पुढच्या गोष्टी आल्या. पहिल्या गोष्टी काय? प्रमाण वृत्ती, प्रमाण विकल्प. बघा बरं का? निद्रा विपर्य, प्रमाण विकल्प विपर्य निद्रा स्मृतया. बघा आता आलं. प्रमाण वृत्ती, विकल्प वृत्ती, विपर्य, निद्रा आणि स्मृती.
या 5 वृत्ती माणसाला भक्ती मार्गाच्या सगळ्यात मोठ्या अडथळ्याच्या शर्यतीकडे घेऊन जातात. आणि या 5 वृत्तीचा नाश कशाने होतो? या 5 वृत्तीचा ते थोडंसं जरा वरच्या पातळीवरती भक्ती मार्गामध्ये घुसा. D.Ed झालेल्या माणसाने ग्रॅज्युएट होण्याचा प्रयत्न करा, ग्रॅज्युएट झालेल्या माणसाने B.Ed होण्याचा प्रयत्न करा, B.Ed झालेल्या माणसाने M.A होण्याचा प्रयत्न करा, M.A झालेल्या माणसाने M.Ed होण्याचा प्रयत्न करा, M.Ed झालेल्या माणसाने Ph.D होण्याचा प्रयत्न करा. पुढे जर का बस झालं आपलं भागलं. असं अभ्यास मार्गामध्ये नसतं. अभ्यास हा कधी आयुष्यात पूर्ण होत नाही. तशी भक्ती आयुष्यात कधी संपलं माझं, आता काय नाही, आता बस मी रोज पूजा करतो, आता बस आता नाही, असं होणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. आता हा दृढ भाव जो आहे ना, तर ह्या वृत्ती आधी थोड्या वृत्ती समजून सांगतो. प्रमाण वृत्ती कसं आहे? खरंच गोरखनाथाचं एवढं भारी काम आहे का? खरंच गोरखनाथाची प्रचित तुला येते का? खरंच गोरखनाथ तुझ्या स्वप्नात आला असं का? आणि खरंच गोरखनाथामुळे तुझं कल्याण झालं असं का? मग झालं ना, झालं. कसं काय? अहो आधी माझ्याकडे काही नव्हतं, मी भक्ती करायला लागलो आणि बस माझ्या देवाने कल्याण केलं माझं. आता हे एकदा ऐकलं लोक म्हणजे खोटं बोलत असेल. म्हणजे याला काय म्हणतात? प्रमाण वृत्ती. काय म्हणतात? प्रमाण वृत्ती. प्रमाण, प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, आगम, प्रमाण. आणि या प्रमाण वृत्तीने कधीही भक्ती होत नाही. भक्ती ही श्रद्धेनेच होती. श्रद्धावानम लभते ज्ञानम. श्रद्धेलाच ज्ञान प्राप्त होतं. श्रद्धा नसताना ज्ञान प्राप्त होणार नाही. तुम्हाला काय मिळेल? एखादा अभ्यास केला एखाद्या माणसाने, एकाने पुस्तक पाठ केलं, अख्खं पुस्तक पाठ केलं, त्याला ज्ञान नाही मिळणार. त्याला पुस्तकात लिहिलेल्या गोष्टी पेपरमध्ये लिहून मार्क मिळतील, पण ज्ञान नाही. ज्ञान कशाला म्हणतात? ज्ञान ही फार मोठी परंपरा आहे. आता ज्ञान आणि विज्ञान, आता याच्यातही थोडासा जरा मेळ घाला बरं का. ज्ञान आणि विज्ञान. ज्ञान हे फक्त अभ्यासानेच प्राप्त होतं असं नाही. आपण म्हणतो त्रिकालाचं ज्ञान आहे, याला काय त्रिकालदर्शी आहे. असे काही साधू, असे काही संत, असे काही ऋषी, असे काही महात्मे, त्रिकालाचं ज्ञान आहे त्यांना. कोणत्या शाळेत शिकले? नाही. त्यांना कुणी शिकवलं? नाही. त्यांना कुणी सांगितलं? नाही. मग त्यांना ते कसं आलं? ते भक्ती मार्गातून त्यांना ते प्रचिती आली किंवा साधना मार्गातून आली. भक्ती मार्ग, साधना मार्ग या सगळ्या गोष्टी एकमेकाला पूरक असतात, फक्त मार्ग भिन्न असतात. जसं एखादा ग्रॅज्युएटमध्ये सायन्सनी ग्रॅज्युएट असतो तो BSc होतो, एखादा कॉमर्सने ग्रॅज्युएट असतो तो BCom होतो, एखादा आर्टनी होतो तो BA होतो. पण हे शेवटी तो पदवीधर पाहिजे अशी जेव्हा आट असते त्यावेळी तो कोणत्या मार्गातला असला तरी शेवटी पदवीधर आहे असं धरलं. तसं साधना मार्गातला साधू किंवा भक्ती मार्गातला भक्त हे शेवटी तिथंच पोहोचतात. हे म्हणजे कोणालाही नमस्कार घातला तर शेवटी केशवालाच जातो. आपण जे म्हणतो की काही झालं तरी ते शेवटी तेच जातं. सर्व धर्मान परित्यज्य मामेव शरणं व्रज अहम त्वां सर्व पापेभ्यो. त्यातनं मुक्ती तुला देण्याचं मी करतो. तू मला हे इकडं तिकडं 50 ठिकाणी पाया पडण्यापेक्षा माझ्याकडे शरण ये तू, मग मी तुला सगळं करतो. याचं उत्तर काय? याचा अर्थ काय? एकमेकाला हे संलग्न नाही, साखळी आहे. मग आता तुम्हाला सांगतो हा उपाय कसा चालतो पुढे. म्हणजे भक्ती हा उपाय आहे बरं का. भक्ती ही ट्रीटमेंट आहे. भक्ती ही ट्रीटमेंट इतकी मोठी आहे की जगातला कोणतंही औषध काम करत नसेल तर ते भक्तीतून जर त्याला फळ मिळालं तर त्याला ते साध्य होतं. इतकी मोठी ताकद या भक्ती मार्गामध्ये आहे. मग हे भक्तीमधले हे दोष, हे अडथळे की जे तुम्हाला मग सांगितलं, प्रमाण वृत्ती, विपर्य वृत्ती. आपण नेहमी विपर्यास करतो. नेहमी आपण म्हणजे चुकीच्या मार्गाने काही गोष्टी करतो की मी ₹1,00,000 जर खर्च केला तर माझी भक्ती श्रेष्ठ ठरेल का, असा विचार करतो बरं का. मग आपण ते ₹1,00,000 आणण्यासाठी म्हणजे पुण्याचा रस्ता सोडून पापाकडे घुसतो का? की मला पंगत द्यायची, मला गोरखनाथाला पंगत द्यायची ना. अरे किती खर्च आहे सातपुते? ₹1,00,000 का? मग माझी यंदा नको करू, या महिन्यात नको करू, मी 5 महिने थांबा. मग 5 महिने हा ₹1,00,000 गोळा करण्यासाठी काय करतो? 5 जणांची मुंडकी मोडतो आणि मग 5 महिन्यांनी 1,00,000 गोळा करून आणतो आणि म्हणतो चला घ्या माझी पंगत या महिन्याला. ही कोणती भक्ती आहे? असा कोणता भक्ती मार्ग आहे? अशी कोणती भक्तीचं फळ आहे? कष्टाने कमवलेलं ₹2-2 वाचवलेलं ते 2च असू द्या,
त्या 2 रुपयातून तुम्ही जर त्या परमार्थामध्ये वापरला पैसा असेल तर तो तुम्हाला काय देईल? समाधान देईल, तुम्हाला आरोग्य देईल, तुम्हाला आनंद देईल, तुम्हाला ऐश्वर देईल, तुम्हाला त्याच्यातून समाधान देईल, शांती देईल तुमच्या मनाला. नाही तर आयुष्यभर भ्रष्टाचार करायचा, कोट्यानी रुपये गोळा करायचे आणि बंगला बांधताना वास्तुशास्त्राचा अभ्यास करायचा, म्हणायचा स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असलं पाहिजे, संडास कोणत्या दिशेला असलं पाहिजे, बेडरूम कोणत्या दिशेला असलं पाहिजे. अरे पैसा बापाचा आणि वास्तू शांत करायची आणि त्या शांतीतून आमचं आयुष्य समाधान आणि आरोग्याने गेलं पाहिजे. असा कोणता प्रपंच होईल का? ठीक आहे, वायव्य दिशेला वायूचं स्थान आहे, आग्नेय दिशेला अग्नीचं स्थान आहे, पण तो अग्नी शांत राहील का? तुमच्या या भ्रष्टाचार वृत्तीने त्या कुटुंबात सुख राहील का? समाधान राहील का? बंगला बरोबर मोठा आहे, बंगला म्हणजे एखादा महाल असल्यासारखा वाटतो. नेहमी लक्षात ठेवा की देवस्थान हे गावातल्या कोणत्याही व्यक्तिगत प्रॉपर्टीपेक्षा नेहमी उजवं असलं पाहिजे. बघा आता हे वाक्य थोडं समजून घ्या बरं का. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो बरं का. प्रत्येक गावामध्ये पूर्वीच्या काळी इमारतीची उंची ही मंदिराच्या कळसापेक्षा जास्त कधीच असता कामा नये असा नियम होता. आता हा नियम का केला? कारण मंदिराच्या उंचीपेक्षा ज्याची इमारतीची उंची वाढली, काय वाढेल सर? अहंकार वाढेल. आणि त्याचा अहंकार हा भक्ती मार्गातला सगळ्यात मोठा धोका आहे. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझिया विष्णुदासा भाविकासी. भाविकाचा अहंकार सगळ्यात डेंजर असतो. राजाचा तरी 5 वर्षांनी कार्यक्रम करून आपण त्याचा अहंकार मिटवू शकतो, पण भाविकाचा अहंकार मिटवायचा कधी? म्हणून हे सगळ्यात खतरनाक असतं. आणि म्हणून ही जी व्यक्तिगत लाभाची जी पद्धत आहे आपली, व्यक्तिगत लाभ, की मला मोठं व्हायचं, मला श्रीमंत व्हायचं, मला पैसा, प्रॉपर्टी, पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धी या सगळ्याला प्राप्त करायचं असेल तर त्याने भक्ती मार्गात येऊ नये. इकडं येऊन त्याला ते साध्य होणार नाही. इकडं जर तुम्हाला भक्ती फळाला न्यायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मनाच्या वृत्तीवर विजय मिळवायचा असेल, वळवावं लागेल. म्हणजे वावर जर पेरायचं असेल तर सगळ्यात आधी ते नीट करायला पाहिजे. नीट न करता किती भारी बी आणलं, किती भारी ट्रॅक्टर आणला, ते पेरून काय फायदा आहे? नाही, वावर गबाळ आहे, त्याच्यात काय पेरता? तसं हे चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्रही न खाती सरपतया, विष ते अमृत आघाते ते हिक्त अकर्तव्य नित होय त्यांचे, दुःख जे देईल सर्व सुख कळी होतील शीतल अग्निज्वाळा, आवडेल जीवाचे या परी सकळा अंतरी एक भाव. तुमच्यात आणि माझ्यात भाव काय? एकच भाव आहे. तुम्ही भक्त, मी भक्त. का असं थोडंच का तुम्ही देऊन मी भक्त असं नाही, किंवा असं थोडंच का मी देऊन तुम्ही भक्त असंही नाही. मी भक्त तू देव ऐसा करी. आम्ही सगळे भक्त आहोत, मी भगवंताचेच भक्त आहोत. आमच्यामध्ये काय वेगळं आहे का? ठीक आहे, त्याच्या सगुण साकार रूपामध्ये काही लोक मार्ग बदलत असतील. कोणी दत्त भक्त असेल, कोणी गोरक्षनाथाचं भक्त असेल, कोणी कानिपनाथाचं भक्त असेल, कोणी आख्या नवनाथाचं भक्त असेल, कोणी मारुतीचं भक्त असेल, कोणी महादेवाचं असेल, कोणी तुळजाभवानीचं असेल, तर कुणी अजून अंबाबाईचं असेल, कुणी जगदंबेचं असेल. कोणाच्या डोक्यात कोणत्या रूपात. आता हे ज्याच्या त्याच्या पद्धती असतात. जसं शाळेमध्ये 10वीला मुलं 10वीपर्यंत शाळा त्याच्या पद्धतीने अभ्यास करून मार्क देऊन पास करते, पण 10वीला जेव्हा बोर्डाची परीक्षा असते तर तेव्हा सर्टिफिकेट जे मिळतं ते बोर्डाचं मिळतं. असं थोडंच असतं की बा तुम्ही टाकळीच्या शाळेतून शिकून पास झालात त्याची किंमत कमी आहे, आणि तुम्ही पुण्याच्या एखाद्या मोठ्या नूतन मराठी विद्यालयातून पास झाले त्याची किंमत जास्त आहे. बोर्डाच्या सर्टिफिकेटवरती बोर्डाने मार्क छापलेले असतात, ती बोर्डाची परीक्षा असते. तसं हे सगळं खाली गोळा करून याचा निचोड जेव्हा जातो ना वरती, तेव्हा ती भक्ती निर्गुण निराकार रूपात परिवर्तित होत असते. हे जसं की एक सोनाराचं उदाहरण, कोणत्या आपल्या नरहरी सोनाराचं उदाहरण. नरहरी सोनार हे महादेवाचे भक्त होते आणि व्यवसायामध्ये तिथं तोटे झाले. ज्या गावात ते होते तिथं महादेवाचे भक्त होते, पण इथं कसं आहे वैष्णव पंथ आणि शैव पंथ. तर शैव पंथाचे लोक वैष्णव पंथाला नावं ठेवत असतात आणि वैष्णववाले शैवाला नावं ठेवत असतात.
एक आडवं गण लाविते एक उभं गण लाविते, याच्यात घोटाळा जसा आहे तसं तो त्यांच्याही काळात नरहरी सोनाराच्या बाबतीमध्ये तसंच झालं. आणि ते तिथून गाव सोडून पंढरपूरला धंद्याला आले. चांगला दम बसला धंद्यात जम बसणं हा वेगळा विषय, त्याचा काय आपल्या परमेश्वराच्या मार्गाशी घेणं नाही. पण मला प्रसंग सांगतो कसा आला. एकाने पांडुरंगाला नवस बोलला की बाबा मला मुलबाळ नाही, देवा माझ्यावर कृपा कर, मला अपत्य झालं की मी तुला काय करीन, सोन्याची साखळी करीन. बरोबर, म्हणजे त्याचा दृष्टांत सांगितला. आता झालं बा त्याला देवाच्या कृपेने मुलबाळ झालं आणि नवस फेडायची वेळ आली. मग गेले सोनाराच्या दुकानात, म्हणले अहो देवाला मला कंबरपट्टा करायचा, कमराची साखळी करायची ना. मग ते सोनार बाबा म्हणले की नरहरी सोनार म्हणले की माप घ्यावं लागेल आपल्याला देवाचं. ते म्हणले कोणता देव? म्हणले पांडुरंगाचा. हो नाही नाही म्हणले, मी शैवपंथी आहे, मी तिकडं ढुकून येणार नाही, मी तुम्हाला बघणार पण नाही आणि मी तिकडं जमणार पण नाही, मला काय. अहो म्हणले नाही, आता आम्ही तर तुमचे गिराईक पहिल्यापासूनचे, तुम्ही आपले फॅमिलीच होणार आहेत, आम्ही तर काय दुसरीकडे जुळत नाही, तुम्हाला ते करावं लागेल बा. आता हे सगळं करता 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 विषय असा मिटवला की माझ्या डोळ्याला काय करा, पट्टी बांधा म्हणले. कारण मी काय वैष्णवची मूर्ती काय पाहणार नाही. बघा आता हे सोनार कोण होते, नरहरी सोनार संत होते. पण संतत्व कधी सिद्ध झालं हे अंतिम टप्प्यात. पण सुरुवातीला काय असतो, माणूस जेव्हा परीक्षार्थी असतो ना तेव्हा ते चुका होत असतात. म्हणजे ह्या मार्गात सुद्धा काय तुम्हाला असं वाटतं का सगळे पहिल्यापासून न चुकलेलेच असतात? तसं नाही, येतं वाट आहे हळूहळू चुका सुरुस्त करत करत माणूस पुढे सरकत असतो. आणि मग त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधली. मग ती कदाचित आख्यायिका तुम्हाला सगळ्या महाराज लोकांनी आमच्या सांगितली असेल. मग ते गेले आणि ते तर म्हणले अरे हे तर शंकराचं आहे, हे कंबर तर शंकराचं आहे, हे तर महादेवाचं कंबर, असं कसं काय झालं म्हणले. अहो म्हणले हे तर मी इथून पाठीमागं कितीतरी वेळा या महादेवाला जेव्हा हे केलं, शंकराच्या मूर्तीला केलं त्यावेळेस तर हे असंच होतं. नाही म्हणले मग तुम्ही मला फसवलं म्हणले, तुम्ही मला शंकराच्या देवळात आणलं. म्हणले जाऊ द्या म्हणले, काय नाही म्हणले, जाऊ द्या काय नाही, तुम्हाला शंकराचं देऊळ वाटलं ना मग सोडा पट्टी म्हणली. पट्टी सोडली तर जेव्हा मूर्ती पाहिली पांडुरंगाची तेव्हा चमत्कार घडला. काय चमत्कार घडला? तोपर्यंत माणूस अज्ञानात असतो. अज्ञानामध्ये सगळ्यात मोठा धोका असतो. ज्ञान ही माणसाची परंपरा फार महत्त्वाची असते, अज्ञानाचा धोका असतो. आणि मग काय केलं, त्याला ते लक्षात आलं. तेव्हापासून ते काय झाले, नरहरी सोनार हे पांडुरंगाचे भक्त झाले. म्हणजे थोडक्यात विष्णूचे भक्त झाले. वैष्णवांचा मेळा बसला, वैष्णवांच्या मेळ्यात सामील झाले आणि मग त्यांची भक्ती फळाला गेली. आता हे सांगायचं तात्पर्य काय होतं की तुमच्या भक्तीला पुढे न्यायचं ना तुम्हाला, तर पहिल्यांदा चित्ताच्या वृत्तीला तुम्ही विरोध करा. चित्ताच्या वृत्तीला की 2 रुपये मला मिळत आहेत ना, लाडक्या बहिणीचे फॉर्म चालू आहेत, बरोबर आहे, माझ्या नवऱ्याला लाख रुपये पगार आहे, पण मी जर दाखवलं की नवऱ्याचा उत्पन्नाचा माझ्याशी काही संबंध नाही तर मला ते मिळतील, पण मी ते दाखवल्याने काय होईल, 1,500 रुपये माझ्या घरात येतील. पण ते आणून काय करणार आहे मी? माझ्या वावरात जर 16 पीक आलं असेल आणि विम्याने जर जाहीर केलं असेल की या गटामध्ये विमा मिळणार आहे प्रत्येकाला, ज्यांनी पेर लावली त्यांना मिळणार आहे. मग माझं अंतःकरण जेव्हा इथं येतं, मी गोरखनाथाला गुरुवारी पूजेला येतो, तेव्हा माझं मन म्हणतं भामटे, अरे तुझ्या वावरात तर मग 7 पोते झालेत तुला, आता तुझं आडनाव 7 पोते म्हणजे 7 पोते झाले तुला, आणि तू कशाला म्हणतो मला काही झालं नाही, कशाला म्हणतो मला विमा भेटला पाहिजे. दुसरा म्हणतो जाऊ द्या सगळ्याला भेटत आहे, भेटले नाही काय करू, आपण काय करू, लय झालं तर बा विमा भेटला पंगत घालून टाकू गोरखनाथाला, आपल्या घरात काय घ्यायचं नाही. अरे पण आमच्या कशाला, ती चोरी झाली ना, शेवटी लबाडी झाली ना. मग त्याचं एक मन त्याला चांगलं सांगतं, एक मन त्याला चुकीचं सांगतं, आणि मग तो व्यवहारात जातो. काय करावं, घ्यावं का नाही, उचलावं का नाही, न्यावं का नाही, आणावं का नाही. कर्ज, काही लोकांनी कर्ज माफ होणार आहे म्हणून कर्ज काढतात, त्यांना कर्जाची गरज नसते बरं का, कर्जाची गरज काहीच नाही. कर्ज का काढतात? अहो नाही होणार आहे माफ, तुम्हाला काय करतात, आता इलेक्शन लागणार, आता झेडपी लागणार आहे ना, यंदा तुमचा पाऊस किती पडू द्या, पीक किती येऊ द्या. बघा विचार करा. मग भक्ती मार्गातला माणूस जर असा भामट्यासारखा वागत असेल आणि तरी भोळा भक्त दाखवित असेल तर हा विचार कुठेतरी डबल रोल इथे जर असेल की होठात एक आणि पोटात एक, तर ही भक्ती फळाला जाईल का? जाणारच नाही. म्हणून भक्ती मार्गाची सगळ्यात पहिली पायरी आहे अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधाः. आता बघा बरं का, आता हे कदाचित हे वाक्य पहिल्यांदा लागलं. अभ्यासाने आणि वैराग्याने तुम्हाला पुढे जाता येईल. तुमचं पहिलं पाऊल वैराग्याचं असलं पाहिजे. आता वैराग्य आणि सौभाग्य याच्यात घोटाळा आहे बरं का.
सौभाग्य आणि वैराग्य. सौभाग्यवती कुंकू लावते आणि वैराग्यवती बुक्का लावते. आता इथं आम्हाला काय लावला आहे? बुक्का लावला आहे. तुम्ही काय लावून आलात? कुंकू लावून आलात. का बरं कुंकू लावून आला? तुमच्या नवऱ्याचं सौभाग्य तुमच्या सोबत आहे आणि संसार ही तुमची प्राथमिकता आहे. काय? संसार ही तुमची प्राथमिकता आहे. तसा इथं बसलेल्या माणसाची संसाराच्या बाहेर असणाऱ्या भगवंताच्या रूपाची प्राथमिकता आहे. भगवंताची भक्ती ही देवळात जाऊनच करावी अशी कुठे रचना नाही. देवळात जाणाऱ्या माणसाने संसाराच्या गोष्टी बाजूला काढाव्यात, तेव्हा त्यांनी देवात यावं. देवाच्या जावं. वैराग्य हा काय? वैराग्याचा मार्ग आहे. कानिफनाथ, नवनाथ, गोरखनाथ हे कोणते होते? हे साधक होते. साधना मार्गातून त्यांनी हठयोगातून त्यांना सिद्धी प्राप्त झाली. हे सिद्ध पुरुष होते. सिद्ध पुरुष होते. हे फार जुने होते का? गोरक्षनाथाचा काळ कितीचा आहे? 2500 वर्षापूर्वी गोरक्षनाथ होऊन गेले. 2500 म्हणजे आत्ताचा काळ आहे. 5000 वर्षापूर्वी महाभारत होऊन गेलं. 7000 वर्षापूर्वी रामायण होऊन गेलं. 10,000 वर्षापूर्वी भागवताची निर्मिती झाली. 20,000 वर्षापूर्वी वेद निर्माण झाले. 30,000 वर्षापूर्वी ब्राह्मणके निर्माण झाले. 40,000 वर्षापूर्वी अरण्यके निर्माण झाले. लिखाण सुरू झालं अरण्यकामध्ये. म्हणजे भोजपत्रावरती म्हणजे पिंपळाचं पान घ्यायचं आणि त्याच्यावरती हाताने लिहून 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 हे पानावरती लिखाण केलं. त्याला अरण्यामध्ये राहणाऱ्या लोकांनी केलं. म्हणजे हा इतिहास आणि सृष्टीची उत्पत्ती कधी झाली? 1,00,000 वर्षापूर्वीची सृष्टीची नोंद आहे. 1,00,000 वर्षापूर्वी सृष्टी होती. म्हणजे हे जे आपण जे करतो हे एक प्रकारे विकसित केलेली मार्ग प्रणाली आहे. विकसित मार्ग प्रणाली आहे. म्हणजे या विकसित मार्ग प्रणालीचा अभ्यास थोडा समजून घेऊया. मग काय करायचं? आपण सगळेजण भक्त आहोत गोरखनाथाचे, निश्चित आहोत. मग तुम्ही म्हणाल आम्ही काही गोरखनाथाचे आहोत, काही आम्ही तुळजाभवानीचे आहोत, काही आम्ही महादेवाचे आहोत, काही आम्ही बिरोबाचे आहोत. मग असं होतं का की बिरोबाच्या भक्तांनी महादेवाची भक्ती करू नये, महादेवाच्या भक्तांनी गोरखनाथाची भक्ती करू नये, गोरखनाथाच्या भक्तांनी तुळजाभवानीची भक्ती करू नये, असं होतं का? तर नाही. भक्ती ही भक्तीसाठीच केली जाते. त्या स्वरूपाची भक्ती नसते. त्याच्या अंतःकरणातल्या भावाने भक्ती केली जाते. अंतःकरणातल्या भावात ती मूर्ती कोणती आहे? ती मंदिर कशाचं आहे? त्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा कुणी केलेली आहे? त्या मंदिराची प्रचिती किती आहे? प्रसिद्धी किती आहे? आणि त्याची परंपरा कशी आहे? याच्याकडे बघून भक्ती केली जात नाही. आता भक्ती मार्गाचं महत्त्वाचं टप्प्याचं चिंतन तुम्हाला सांगतो आणि हे प्रवचन 15 मिनिटात संपवतो. तुम्हाला जर भक्ती करायची असेल, मला जर भक्ती करायची असेल, तर मला रोज मय्या वेशम मनोयेमा नित्ययुक्ता उपासते. नित्य भक्ती पाहिजे. भाऊ ह्यो फक्त गुरुवारीच येतो इकडं. बुधवारी काय करतो? ते नका विचारू. उद्या काय करणार आहे? ते नका विचारू. एखादा सकाळी सप्त्याच्या काल्याच्या कीर्तनाला थांबतो आणि सप्त्याचं जेवण करताना म्हणतो, ओ अरे आज तर घोटाळा राव, संध्याकाळी मला तर जत्राला जायचं आहे. तिकडं कोणाची जत्रा आहे? अहो म्हणले तिकडं पिराची जत्रा आहे ना, मला ते जत्राला जावं लागेल. का बरं? तुम्ही संध्याकाळी पिरा जत्रेला काय जाता? मग नाही गेलं तर ते लोक मला म्हणतील तुम्हाला जत्रेला आवाज न देऊन तुम्ही आले नाही. आणि मग आम्ही तुम्हाला इथं काय केलं? नाही, तुमचं कीर्तन ऐकलं, आता प्रसाद खाल्ला. मग त्याचा परिणाम तुम्हाला कमीत कमी संध्याकाळपर्यंत तरी तुमचं संध्याकाळची मोहीम टाळायची होती ना तुम्ही. नाही बा आज नाही बा, आज मी काल्याचा प्रसाद खाल्ला, आज तरी नको बा, तुमची जत्रेला मी येईन, नंतर पुढं गावा तरी एखाद दिवशी तुमच्याकडे येईन, आज तरी नाही यायचं. कमीत कमी तेवढा तरी स्टे आला पाहिजे त्याला. नाहीतर काय त्याच्यातून परिणाम जर होणार नसतील तर त्याच्यातून काय घडणार आहे? काहीच घडणार नाही. हे सगळं काय होईल? निष्फळ होईल. काय होईल? निष्फळ होईल. आणि कर्मसिद्धांत सांगतो, भक्ती मार्गातला कर्मसिद्धांत सांगतो बरं का. आता हे फार महत्त्वाचा सिद्धांत आहे. क्वचित धर्म, क्वचित अर्थ, क्वचित यश, क्वचित मैत्री, कर्माभ्यासे क्वचित कर्म नास्ती निष्फला. बरोबर का? आता हे फार जरा कुठं आहे बरं का सर.
कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतू भी माते संग असतू अकर्मानी. एकीकडं हा सिद्धांत ठणकून आणतो ना आपण. काय आता हा सिद्धांत फार सोपा आहे बरं का, पण आपण अर्धाच ऐकतो. आपण नेहमी अर्धाच ऐकतो. काय ऐकतो? कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. एवढंच भागवतो आपलं. कर्म करत राहा, कर्मफळाची आशा सोडून द्या, कर्मफळ तुमच्या हातात नाही. अरे पण याच्या पुढचं ऐकलं का? माते संग असतू अकर्मानी. कर्म न करणं हे महापाप आहे. कर्म न करणं हे महापाप आहे. राक्षसी वृत्तीने कर्म करणं हे पाप आहे. पाप आणि महापापातला फरक बघा बरं का. पाप आणि महापाप. कर्मच करायचं नाही, तुमच्या ताकद हे सगळं आहे, पण काय नाही आपला आळस धरून ठेवायचा. मला नाही जायचं, मी नाही, तुम्ही तुमचंच जा, मी बसतो. तुम्ही हे करीत नाही, ते करीत नाही. कर्म करणं हा धर्म आहे. कर्म हा काय धर्म आहे. त्याच्यासाठी भगवद्गीतेमध्ये एक श्लोक सांगितला आहे, नाही कश्चित क्षणमपि चातुर्तिष्ठत कर्माणि कार्यते हवशा कर्म सर्वहा प्रकृतीजे तै गुणही. कर्मरहित कुणीच नाही जगात. जन्माला आला तो कर्म म्हणून जन्माला आला, आणि मेला म्हणजे तो कर्म थांबलं म्हणून गेला. कर्म थांबलं, श्वास थांबला. श्वास हे काय? कर्म आहे. श्वास उच्छ्वास हे कर्म आहे. अनैच्छिक आहे पण ते काय? कर्म आहे. हृदयाचे ठोके कर्म आहे, ऐच्छिक नाही आहे, अनैच्छिक आहे पण ते कर्म आहे. आणि म्हणून कर्म सिद्धांतामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की तुम्हाला जर भक्ती मार्गाला जर पुढे न्यायचं असेल तर सतत सातत्य असलं पाहिजे. रोज सकाळी उठल्याबरोबर नका 10 तास, नका 10 मिनटे, 10 सेकंदात सुद्धा भगवंताचं चिंतन केलं. देवाची याद्वारी उभा क्षणभर म्हणजे काय? क्षण म्हणजे किती असतो? मिनिटापेक्षाही छोटा, सेकंदापेक्षाही छोटा. क्षण निमेषाद्या प्राणापानो निमेषाद्या जीवनो मनसो गती. आता हे थोडंसं क्षणाचं उदाहरण सांगायचा प्रयत्न केला. पापणी पडायला वेळ लागतो, त्याला क्षणात गेला म्हणतो आपण. क्षणभर जरी तुम्ही देवाच्याकडे एकरूप झालात तरी तुमची ती त्या दिवशीची हाजरी लागली. इथं काय 7 तास ड्युटी नाही तुम्हाला लावली का? 7 तास ड्युटी लागली असं नाही. पण नित्य पाहिजे, रोज पाहिजे. असा खाडा नसला पाहिजे की बा आज मी गावाला गेलो, मग मी आज काही सकाळी पहाटे उठलोच नाही, मग मी 2 दिवस झाले आजारी आहे, मग मी 2 दिवस काही पूजा केली नाही, मग मी 4 दिवस झाले मी माझ्याकडे झंझट आहे जरा पाठीमागं गणगणी. तुम्ही झंझटीत असा नाही तर गणगणित असा, तुम्ही गावात असा नाही तर गावाबाहेर असा. तुमचा नित्य उपक्रम चालू असला पाहिजे. नित्य उपक्रम जो आहे ना तुमचा, तो भक्त म्हणून चालू असला पाहिजे. एकही खाडा या मार्गात चालत नाही. इथं एकही पगारी सुट्टी नाही, एकही बिनपगारी सुट्टी नाही. एका बाबा एखाद्या दवाखान्यात ॲडमिट झाले आणि मग या गुरुवारी जमलं नाही, मग डॉक्टरला म्हणले सर्टिफिकेट द्या, आणि गोरखनाथाकडे आणले. गोरखनाथ हे बघ गंधे सर्टिफिकेट दिले, आणि मी मागच्या टायमाला होतो ना, बघ बरं खाडा धरायचं नाही बरं का आपलं तेवढं नाही. इथं नाही. हम है पुजारी तत्व के, गुरुदेव के आदेश के, सच प्रेम के, नित नेम के, सत धर्म के, सत कर्म के, हो चीड़ झुटे राह की, अन्याय की, अभिमान की, सेवा करने को दास की, परवाह नहीं हो जान की, छोटे न हो हम बुद्धि से, हो विश्वमय से ईशमय, प्रेममय अरुज्ञानमय, जगदेवमय जगदीशमय, हर इंद्रियों पर ताब कर, हम वीर हो अति धीर हो, उज्ज्वल सहे निज धर्म रत गंभीर हो, ये डर सभी जाता रहे मन बुद्धि का इस देह का, निर्भय रहे हम कर्म में पर्दा खुला कर स्नेह का, गाते रहे प्रभु नाम पर प्रभु तत्व पाने के लिए, गाते रहे प्रभु नाम पर प्रभु तत्व पाने के लिए, हो ब्रह्म विद्या का उदय यह जी तराने के लिए, अति शुद्ध हो आचार से, अति शुद्ध हो आचार से, तनमन हमारा सर्वथा, अध्यात्म की शक्ति हमें पल भर भी न कर दे जुदा, इस अमर आत्मा का हमें हर श्वास में गम रहे, गर मौत भी आएगी तो सुख दुख में हम सम रहे, सुखे दुखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, ततो युद्धाय युजस्व नत्वम पापम आपनुया. आता हे आपण बसलोय ना, आपण बसलोय लढायला. तुम्ही कोण आहात? योद्धे आहात. कोणते योद्धे आहात? धर्म योद्धे आहात. आपण कशाला बसलोय? लढायला. लढाई कशाची चालू आहे? लढाई रणांगणात चालू आहे. रणांगण कुठं आहे? अंतःकरणात रणांगण आहे. युद्धभूमी कुठं आहे? चित्तात युद्धभूमी आहे. युद्ध कुणाकुणाचं चालू आहे? चांगल्याचं वाईटाशी.
नीतीचं अनितीशी, न्यायाचं अन्यायाशी, स्वार्थाचं परमार्थाशी युद्ध चालू आहे. आणि या युद्धात तुम्ही सुखासाठी जर परिस्थिती बदलली, सुखासाठी जर तह केले, तुम्ही जर समाधानासाठी तह केले, तुम्ही जर विजयासाठी तह केले, तह करतो म्हणजे काय करतो, मांडवली करतो ना आपण, मिटून घ्या बा, मिटून घ्या, जाऊ द्या, टाका मिटून, जाऊ द्या, टाका मिटून, नाही नाही, इथं मिटवायची परिस्थिती नाही. सुख लागू दुःख लागू समे कृत्वा, लाभ मिळू तोटा होऊ, नफा तोटा याच्या डोक्यात नाही. भक्ताने कधीही फायदा तोटा, विजय पराजय, यश अपयश, मान अपमान याच्याकडे लक्ष देऊ नये. मेहनत, मिळकत, प्रॉपर्टी, पैसा, प्रतिष्ठा, पद, प्रसिद्धी याच्याकडे लक्ष देऊ नये. त्याने लक्ष कशाकडे द्यावं, आपली प्रत्येक कृती ही भगवंताला आवडणारी आणि भगवंताला प्रसन्न करणारी असावी. बस, प्रत्येक कर्म भगवंतासाठी आणि भगवंताकरिता, भगवंतामुळे करावं. बस, देवासाठी, देवामुळे, देवाकरिता आणि देवापासून. बघा बरं का, देवापासून देवापर्यंत. आता हे कसं भाऊ, हे कसं करायचं भाऊ, आशेने तर काय होऊ, खायला मागू भाऊ, 2 टाईम जेवणसुद्धा भेटायचं नाही आपल्याला. मग ही तपश्चर्या, ही तपश्चर्या आपण म्हणतो ना, 12 वर्ष आमच्या गावात सप्ताह झाला की आपण म्हणतो पंढरी झाली. आता 12 वर्षच का, की 12 ही एक तप संपतं. एक तप संपलं की तपश्चर्या पूर्ण होते, म्हणून ती पंढरी म्हणतात तिला. पंढरी म्हणायचं उद्देश काय, की त्या मार्गातून वैष्णवांच्या मेळ्याला तो शब्द अनुरूप होतो, म्हणून त्याला तसं म्हणतात. आता तुम्हाला मुद्द्याचं सांगतो की भक्तात करायचं ना तुम्हाला, तर अभ्यास रोज पाहिजे आणि वैराग्य जागं पाहिजे. तुमचं सौभाग्य जागं असता कामा नाही, तुमचं काय जागं पाहिजे, वैराग्य जागं पाहिजे. वैराग्य, आता वैराग्य म्हणजे काय, की मला मिळालं तरी सुख आहे, नाही मिळालं तरी सुख आहे. मी निवडून आलो तरी मला काही अप्रूप वाटणार नाही, आणि मी पडलो तरी मला काही वाईट वाटणार नाही. बरोबर का. आता हे राजकारण सगळीकडे चालतं म्हणून थोडं सांगतो तुम्हाला याच्या गोष्टीतल्या. का बरं तुला असं होणार नाही, हा माझा उद्देशच नाही आहे, हा माझा काय नाही आहे, उद्देशच नाही. दिस इज नॉट माय टार्गेट, हा माझं टार्गेटच नाही आहे. मला पैसे मिळाले तरी काय लय विशेष वाटत नाही, मला पैसे नाही मिळाले तरी मला काय लय वाईट वाटत नाही. तुम्ही मला दिले तरी मी कधी काही वाईट वाटलं, चांगलं वाटून घेतलं नाही, आणि तुम्ही माझ्या बुडावले तरी मला कधी वाईट वाटलं नाही. बरोबर का. मुद्द्यावर या ना, मुद्द्यावर कसं आलं, का बरं जे ऐकलं तिने तुम्हाला मागितलं, मी 2-3 द्यायला दिनभर त्याने मला काही दिलेच नाही, मी त्याला दिलेच नाही, तरी तुम्हाला काही कधी वाकड्याने बोललं नाही, शब्दाने बोललं नाही. विसरला काय विसरत कोणतंच नाही मी. पार मला पहिलीच्या वर्गातला पहिल्या दिवसाचा विषय विसरला तरी मी विसरत नाही, पण माझे ते टार्गेटच नाही ना. टार्गेट काय, टार्गेट कसं आहे, की आपल्याला जी विद्या आहे त्या विद्येचा परिणाम, त्या ज्या ठिकाणी आपण ती विद्या वापरली त्या विद्येतून होणारं फळ हे त्या विद्येला साजेसं असलं पाहिजे, त्याला मिळणारा गुण हीच आपली फी. असं जर आपण विचार करत गेलो तर तुम्हाला वाटतं खायला महाग होईल, नाही होणार. या जगात सगळेच पापी आहेत का, सगळेच बुडवे आहेत का, नाही. तुम्हाला सांगतो या जगात चांगले आहेत, यावर विश्वास ठेवून चला. या जगात आजही पैसे देऊन मतदान करणाऱ्या लोकांपेक्षा अंतःकरणातून भावना ठेवून मतदान करणारे जगात आहेत, म्हणून आज सामान्य माणूस निवडून येतो. नाही तर मग तुम्हाला सगळीकडे टाटाच्या कंपनीने, बिर्लाच्या कंपनीने त्यांचे कामगार मॅनेजर असे उभे केले असते प्रत्येक ठिकाणी आणि निवडून आणले असते. काय सोपं आहे, किती सोपं आहे निवडून. पण नाही, आजही टक्केवारीमध्ये प्रामाणिक लोकांची टक्केवारी ही अप्रामाणिक लोकांपेक्षा आजही जास्त आहे. तुम्ही मोजत चला, आजही मस्त आहे. मग तुम्ही म्हणाला असं नाही राव, सगळ्यांनीच घेतले राव, मी तो बाटले त्या टायमाला सगळ्यांनीच घेतले, अमक्या टायमाला मी पाहिले सगळ्यांनी घेतले याचा अर्थ ते बाटले असा होत नाही. नाही घेता तर काय करता, कानकाठी का बसता का, शिंकरी डोक्याला हात लावत बसता का, असं होणार नाही. मग प्रामाणिकपणा कुठे असतो, प्रामाणिकपणा त्या ठिकाणी असतो की जिथे तुम्हाला वास्तवातून कर्म करताना आपल्या अंतःकरणाचे भाव आणि तुमचे प्रगट भाव याच्यात कुठेही असमानता नाही. जे करणे पुत्रासी
तेची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती. असं खणखणीत नाणं वाजव. आपण म्हणतो ना, हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घणी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. ह्या आपली जी बाकी करणी ना, हिचं काय होणार आहे? चुराच होणार आहे. मोरा तोची अंगे, सूत न जळे त्याचे संगे, तुका म्हणे तोची संत, सोसी जगाचे आघात. आघात कोणावर होणार आहेत? संतावर होणार. बाकीच्या अंगाला कासर लागून देतील का? नाही लागून दे, झटाकणार नाही. हो सरका 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 सरका. म्हणजे ही जी वृत्ती आहे, याच्यातून मार्ग काढत या गोरखनाथाच्या भक्तांना 2 मिनिटात शेवटी एक नम्र निवेदन करतो की भक्ती करताना व्यक्तिगत जीवनाचा मार्ग, व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्याला मिळणाऱ्या भौतिक सुविधा याची संगत जोडू नका. फार भाग्यवान आहोत आपण की आपल्या गावातल्या मंदिराची रचना ही आपल्या कुणाच्या बंगल्यापेक्षा भव्य दिव्य आहे. आणि जर एखादा असा अहंकारी तुमच्या गावात जन्माला आला, तुमच्या म्हणजे माझ्याच गावात, आता इथं पलीकडे वावर आहे आपलं, त्याच्यामुळे काय वावर वेगळं वाहत येते. वावर कुठं ना कुठं सापडून, कधी ना कधी सापडून, कोणत्या ना कोणत्या पुढे सापडून, जात कुठं कोणतंच नसतं. जर जन्माला आला तर मग त्याचा अहंकार हा भक्ती मार्गातली सगळ्यात मोठी. एखादा म्हणला ना, अरे काय तुमच्या गोरखनाथ होतं देऊळ राव, काय भारी आहे. अरे देऊळ काय करतो, चल माझ्या बंगल्यावर तू दाखवतो, याच्यापेक्षा 10 पट बंगला भारी. मूर्ख आहे तो मूर्ख आहे, तो जाणाराही मूर्ख आहे, तो म्हणणाराही मूर्ख आहे. देवाच्या पुढे जगात कुणी नाही. उठा आलिया संसारा, उठा वेग करा, शरण जा दया घना पांडुरंगा, देता देवविता नेता नेवविता, इथे त्याचीच सत्ता काय आहे. पण असा जर म्हणलं ना, मी सरपंच आहे, अरे तू सरपंच आहे पण याच्यापेक्षा मोठा आहे, छाछू येतो याच्या पुढं. उलट ज्याने तुला मत दिलं ना, त्याचा अधिकार याच्यावर जास्त आहे. तू निवडून आला ना, तुझा अधिकार सगळ्यात खाली आहे. निचपणा बरवे देवा, न चले कुणाचा दावा, महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे राहती. येता सिंधूच्या लहरी, नम्र होता जाती वरी, तुका म्हणे कळ, पाया धरिल्या न चले बळ. आता बरोबर आहे ना, जागेवर राहा, जागेवर राहा. या गावातला सगळ्यात श्रेष्ठ कोण, या गावातला सगळ्यात श्रेष्ठ भक्त कोण, की जो भक्त कोणत्याही फळाची अपेक्षा न करता, कोणत्याही व्यक्तिगत कामाची बाधा न आणता, या उपक्रमाला प्राधान्य देऊन या देवाची भक्ती करतो. त्याचं साध्य एकच की देवाने मला त्याच्या पदरात घ्यावं, देवाने मला त्याच्या जवळ मला घ्यावं. आणि जो देवाच्या जवळ जातो तोच ब्रह्मलीन होतो. म्हणजे मेल्यानंतर आपण आता 10वीला तर आम्ही त्यातले स्पेशलिस्ट असल्यामुळं गुरुजी झालं, आम्ही झालं, रोज त्याच्यातच असतो. गेल्यावर आमची आठवण लोकांना लवकर येते. गेल्यावर चला याला बोलवा. आता बरेच लोक मला जिवंतपणीच म्हणजे गेल्यावर आपल्या कीर्तनाला या बरं का. आता मला गेल्यावर कीर्तन सांगायला तू नसल्यावर तुझ्या पोरांनी सांगितलं पाहिजे. नाही तर तुझ्या पोराला एखादा मोठा लाखाचा महाराज आणायचा असला तर आम्ही काय करावं तिथं, आम्ही बसावं का कुठं बसायचं का. तुला फोन करून सांगा, हो तुमची आई म्हणली होती हो गेल्यावर तुला बोली, तेव्हा म्हणाले अरे मी लाखाचा आणलाय, तुझ्यासारखे झटछुट नाही बोलवले, म्हणजे परत नको वागायला तर आमच्यासारख्या पुढचे. शेवटी शीन कुठं होतो ती लक्षात ठेवा. माणसाला मेल्यानंतर फक्त 5च व्यवस्था आहे. 5 ठिकाणी ॲडमिशन मिळते माणसाला. कुठं मिळते? मेल्यानंतरची ॲडमिशन फक्त 5 ठिकाणी मिळते. ज्यांनी या जन्मामध्ये निस्वार्थ आणि निरपेक्ष भावनेने कर्म केलं ते देवरूप होतात. ते मोक्षाच्या पुढे ब्रह्मलीन होतात. काय होतात? ब्रह्मलीन होतात. ब्रह्मलीन झाला. आता ब्रह्मलीन म्हणजे काय असतं? ब्रह्मलीन म्हणजे अहम ब्रह्मास्मी या तत्वाला धरून ब्रह्मस्वरूप होतात. ते ब्रह्मस्वरूप होतात. आता हे झाले एक भरती झाली. ही भरती झाली बरं का. या भरतीमध्ये भरपूर जागा रिकाम्या आहेत. तिथपर्यंत जाण्याची कुणाची पात्रता वर्तमान काळातल्या स्थितीमध्ये फारशी नाही. ब्रह्मलीन झाले. मग त्याच्यानंतर दुसरी भरती कुठं चालू होते? दुसरी भरती स्वर्गाची होते. पण स्वर्गाची भरती परमनंट नसते. स्वर्गामध्ये कुणालाही परमनंट केलं जात नाही. तुमची जेवढी पुण्याची संचित आहे
समजा तुमचं पुण्य 40 भरलं तर तुम्हाला असं धरा, काल्पनिक सांगतो, मी काय तिथे जाऊन आलो नाही, कधी ऑडिट करून आलो नाही, पण समजा तुमचं पुण्य 40 भरलं तर तुम्हाला 4 वर्ष स्वर्गात ठेवलं जातं. 4 वर्षानंतर तुमचं पुण्य फिटतं, पुण्यसुद्धा फेडावं लागतं. मग 4 वर्षानंतर तुम्हाला तिथून खाली काढलं जातं. मग तुमच्या पापाची तुमच्याकडे 20 मार्क तुम्हाला पापाला पडले, मग तुम्हाला स्वर्गातून काढून नरकात टाकलं जातं. बघा बरं का, म्हणजे सुट्टी नाही बरं का, स्वर्गात गेले तरी नरकात सुट्टी नाही आहे. तुमच्या पापाचं प्रायश्चित्त तुम्हाला घ्यावंच लागतं. आणि मग एक आहे ब्रह्मलीन व्यवस्था, मोक्ष व्यवस्था, दुसरी आहे स्वर्ग व्यवस्था, तिसरी आहे नरक व्यवस्था, चौथी आहे या भूतलावर पुन्हा जन्माला येण्याची. पण कोणत्या रूपात? मनुष्य रूपात जन्माला येण्याची. मनुष्य रूपात जन्माला येण्याची चौथी व्यवस्था आहे. आणि 5वी व्यवस्था आहे पुन्हा जन्माला यायचं, पण मनुष्य रूपात नाही. या सकल 84 लक्ष योनीमध्ये ज्या जन्मात जे कर्म घडलं असेल त्या योनीला ती तुमची गती मिळते. मग आपण नाही का ते मोतीला गेलं की पीठ ठेवतो, पिठावर झाकण ठेवतो आणि आला का म्हणतो, काय रे काय दिसतं तुला? मोर दिसतो का तुला काय दिसतं रे? तुला काय दिसतं? तुला हरिण दिसतं का? तुला काय दिसतं? आपण ना आपल्या मनाने म्हणतो, आता दिसतंय की दार सगळीकडे सारखं दिसतंय ते, पण आपण आपल्या परीने ही 5वी गती शोधून काढतो. मग या 5 पैकी कोणत्या गतीला जायचं हे मेल्यानंतरच्या प्रवचनावर, कावळ्याच्या शिवण्यावर अवलंबून नाही. तुमच्या जीवनात आजच्या तारखेला तुम्ही जे कर्म केलं या कर्माचं ते फळ तुम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून कर्म करी सकळे परी कर्म बंधान आकळे, जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र. म्हणून गोरखनाथाच्या भक्तांना, या आम्हा समस्त खादगावकरांना या भक्ती मार्गातलं शेवटचं रूप सांगतो की या देवाची भक्ती करताना निरपेक्षता, निस्वार्थ, निरहंकार या 3 रूपाने तुम्ही येत जा. तुमची गावात प्रतिभा काय आहे, प्रतिमा काय आहे, प्रतिष्ठा काय आहे, ही शून्य आहे. देवाच्या दारात आल्यानंतर फक्त एकच गोष्ट करा, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसा करी, दावी रूप मज गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरी माता. नाही तर 4 लोक पाहतात म्हणून हा देवाच्या पाया पडतो. असं गावात एक पुढारी पहिलं पाठ जायचं बरं का, पण तो काय म्हणायचं, याला मला तर कोणी म्हणतोय ना खरंच देवाचं भक्त आहे. मग तो काय करायला लागला, तुझी भक्तीचा टायमिंग बदलला. ज्या टायमाला 12 लोक पेपर वाचित बसतेत, गुरुजी पेपर वाचित बसले, 10 लोक गप्पा ठोकीत बसले, की हा निघतो राम 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 जय हरी जय हरी, का कोणी देवाला खरंच देवाला जातो बरं का. हा पाठ जात होता, याला कोणी पाहत नव्हतं, याला कोण पाहायचं, देव पाहायचं बरं का. तेव्हा याला वाटायचं याला भक्तीत काय दम नाही राव, पण जेव्हा लोक खरंच ते बरं का, खरंच भक्त. आता आम्हाला तर कोणी म्हणलं ना हरी भक्त परायण असं म्हणलं ना कोणी, माझ्या आतून आवाज येतो, भामट्या तू काय हरी भक्त परायण, एवढी मोठी पदवी तुला? अरे हरिभक्त परायण किती मोठी पदवी आहे, तू कोण आहे? अरे तू भामट्या, लबाडा, लुच्च्या. बघा बरं कोण म्हणतं, जग म्हणलं तर मी काय करीन, गचणी हे असं म्हणतं, तू चल तिकडं, तू दाखवतो. पण कोण म्हणतं, अंतरंगात म्हणतो माझा, मी म्हणतो ममत्व मला जेव्हा जागा करतो ना, मुमुक्षु भाव जेव्हा जागा होतो ना, तेव्हा म्हणतो अरे काय करू नये, घाम फुटतो माणसाला. घाम कधी फुटतो सर माणसाला? आतून फुटतो घाम, बाहेरून कधी फुटत नसतो घाम. अरे असं नको म्हणू रे, असं नको म्हणू रे. एखादा सत्कार असतो, आदर्श नागरिक म्हणून सत्कार असतो, आणि त्याच्या तिकडून नाव घेतलं जातं, सगळं गाव टाळ्या वाजतो, वा 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 टाळ्या वाजतो. याचं मन म्हणतं भामठे, 4 लोकांना लुटलं, भावकीची प्रॉपर्टी तू सोडली नाही, 4 लोकांना गंडे घातली. अरे तुझी बायको बिचारी कुकू लावून पतिव्रता राहिली, तू काय केलं सगळ्या जगाला सांगू का? असं कोण म्हणतं? याचं मन याला म्हणतं. काहून गो मन त्यांना या सत्काराला मी पात्र नाहीये. मग दुसरं मन म्हणतं जाऊ दे, भेटतही नाही तर तुला काय करतं. कष्टासाठी कुणी मरो, प्रतिष्ठेसाठी आम्ही चोरो, लोभासाठी कुणासहीच मरो, ऐसेच झाले जनी. आणि मग इथंच सगळी वाट लागली. प्रतिष्ठा, पैसा, पद, प्रसिद्धी हे याला महत्त्व आलं आणि परमेश्वराचं महत्त्व गायब झालं. एकीकडे परमेश्वर आणि एकीकडे पैसा. याच्यापैकी लोकांना असं वाटतं की आधी पैसा कमवून घेऊ आणि मग परमेश्वराच्या नादी लागू. याच्यासारखा मूर्खपणा जगात दुसऱ्या कोणत्याच व्यवहारात नव्हता. म्हणून तर या युगाला कलियुग म्हणतात आणि त्या युगाला सत्यद्वापर देवता म्हणायचे. कलियुगाचं लक्षण चुकीचं आहे. कलियुगातला माणूस कसा वागतो? पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्यम न इच्छन्ति मानवा, पापस्य फलम न इच्छन्ति पापम कुर्वन्ति मानवा. म्हणून पाप पुण्याचा या खेळ या भगवंताच्या दारात आल्यानंतर या देवाची शपथ घेऊन या
गोरखनाथाची शपथ घेऊन या गुरुवारच्या प्रसाद भक्षण करण्याच्या आधी आपण सगळेजण एक शपथ घेऊया. देवा, काही झालं तर चालेल, पण पापाची बुद्धी माझ्यापाशी नसू दे. जरी मला पाप बुद्धी झाली तर तुझ्या आशीर्वादाने, तुझ्या कृपेने त्या बुद्धीपासून माझं कर्म भ्रष्ट होऊ देऊ नको. ही तुला माझी अंतरिम इच्छा आहे की तुझी साथ मला त्यावेळेस पाहिजे ज्यावेळेस माझी बुद्धी पापाकडे परिवर्तित होईल. त्यावेळेस त्या परिवर्तनातून माझ्या कर्मेंद्रियावरती तुझा हक्क असला पाहिजे आणि ती बुद्धी कर्मात परिवर्तित होता कामा नये. तिथं तुझा पाठिंबा मला पाहिजे, तिथं तुझं साथ मला पाहिजे, तिथं माझं बहुमत तुझ्या बाजूने व्हायला पाहिजे. बस, बाकी तुझ्याकडून मला न लगे न आवडे जनधन माता हे बाकी माझं मी निपटितो, बाकी निपटायला मी समर्थ आहे. पण तुझा पाठिंबा भिवू नकोस, तुझ्या पाठीशी मी आहे. हे वाक्य सिद्ध कधी होतं? हे वाक्य त्यावेळेस सिद्ध होतं एकीकडे पाप ठेवलंय, इकडे पुण्य ठेवलंय. पापातून प्रापंचिक प्रगती लवकर होते, पुण्यातून प्रापंचिक प्रगती थांबली जाते. आणि मग इथं हे सगळं भेदाभेदाचं चित्र जेव्हा दिसतं ना, तेव्हा माझ्याकडून अमंगळ घडू शकतं. म्हणून तर सांगितलं, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ ऐका की तुम्ही. भक्त भागवत कराल जे हित सत्य करा. कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहीचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान.